हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण CET-च्या परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी माहिती घेतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयरच्या काही क्वेश्चन्स पेपरचा सराव करणार आहोत. तर आजची ही प्रश्नपत्रिका जानेवारी 2024ची असून पेपर 1ची आहे आणि या प्रश्नपत्रिकेचा बुकलेट कोड हा K आहे. तर आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण मराठी या विषयाचा सराव करणार आहोत. मराठीमधील उतारावरील प्रश्न, तसेच कवितांवरील प्रश्न आणि पॅडागॉजी हे जे आपण सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरे देखील इथे सोडवणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला अशा पद्धतीचा एक उतारा दिला जातो आणि त्या उतारावर तुम्हाला काही खाली प्रश्न दिले जातात. तर आपण पहिल्यांदा उतारा वाचूयात. आजकाल मुलांचा बराचसा वेळ इंटरनेटवर आणि समाज माध्यमांवरच व्यतीत होत आहे. आपल्या समोर ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. सतत कोणी ना कुणाशी आभासी देवाणघेवाण करत राहणं हेच जगणं होऊन गेलंय. दुचाकीवरून जाताना, कार चालवताना, अगदी रस्त्यावरून चालत जातानाही मुलं मोबाईल बघतच असतात. तत्पर प्रतिसाद आणि अविरत संवाद सुख लाभलं नाही तर त्यांच्या जीवाची तगमग होते. पाण्याबाहेर काढलेले मासेच जणू. समाज माध्यमांवर चालू राहणाऱ्या या अखंड आंतरक्रियांमुळे प्रत्येकाचे चिंतन आणि मनन करण्याची सवय मोडू लागली आहे. विद्यार्थी प्रामुख्यानं आता केवळ प्रतिक्रिया देऊ लागलेत. अशी प्रतिक्रिया सज्जता महत्त्वाच्या बाबींवर तडकाफडकी निर्णय घ्यायला उपयोगी पडते खरी, परंतु त्यामागं सखोल विचार नसल्यानं त्यातून अखेरीस भय आणि चिंताच वाट्याला येते. शाळेत मुलांना चांगली चांगली रंजक पुस्तकं वाचायला लावली पाहिजेत. त्यासाठी शाळेच्या वाचनालयात अशी पुस्तकं उपलब्ध करून द्यायला हवीत. शालेय कामकाजाच्या कालावधीत मोबाईल फोनच्या वापराला सक्त मनाई करायला हवी. शाळेत रोजच्या रोज काही काळ नियमित वाचन केल्यामुळे मुलांना हळूहळू वाचनाचा छंद लागू शकेल. खरं म्हणजे अशी कथात्मक पुस्तकं वाचत असताना बऱ्याचदा एक चित्रपटच आपल्या मनात सुरू होतो. वाचन हा मुलांची एकाग्रता वाढविण्याचा आणि त्यांची वैचारिक क्षमता प्रबळ करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तकं वाचतात, परंतु असं वाचन डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि त्यातून चिंतन प्रक्रियेलाही फारशी चालना मिळत नाही. आपण वाचत असताना आपलं लक्ष विचलित करणाऱ्या इतरही बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर येत राहतात. एकाग्र चित्तानं करावयाच्या वाचनात अशा गोष्टी व्यत्यय आणतात. खरंखुरं पुस्तक वाचताना आपण विनाव्यत्यय सलग वाचू शकतो, म्हणून प्रत्यक्ष पुस्तक वाचनालयाचं प्रोत्साहन द्यायला हवं. शिवाय स्मार्टफोन, वैयक्तिक संगणक, टीव्ही या प्रकारची सगळीच दृश्य उपकरणं विशिष्ट किरण उत्सर्जित करतात हे आपण पाहतोच. माझ्या लहानपणी मला मिळालेल्या सर्वोत्तम भेटवस्तू म्हणजे पुस्तकच. महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र, पंचतंत्र, महाभारत, जातक कथा इत्यादींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता. जोडीला चांदोबाचा हिंदी अवतार असलेला चंदामामा हे मासिकही मी नियमित वाचत असे. हे अतिशय उत्तम मासिक असायचं. त्यात भारतीय पुराण कथा असत. याशिवाय भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या रोमहर्षक कथांनीही मी मंत्रमुग्ध व्हायचो. पुस्तक वाचनाचा नाद एकदा का लागला की आयुष्यभर तो तुमची पाठ सोडत नाही. वाचनाची गोडी काही झटपट लागत नसते. मुलांना पुस्तक वाचनाचा छंद लागावा यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक संधी साधत भेट म्हणून आपण मुलांना पुस्तक द्यायला हवीत. भारताचं भवितव्य घडवायचं तर या देशाच्या महान तात्विक परंपरांची जाण असलेले बहुश्रुत नागरिक आपण घडवायला हवेत. मुलांना चांगली चांगली पुस्तकं वाचण्याची गोडी लावूनच हे साध्य करता येईल. मुलांना वाचनाची गोडी लावणं हा त्यांना चिंतनशील बनविण्याचा एक उत्तम उपाय होय. पुस्तकांच्या वाचनामुळे मुलांचे विचार आणि कल्पना सुस्पष्ट होतात आणि त्यांना चिंतनाची सवय लागते. पुस्तकं, विशेषतः गोष्टींची पुस्तकं वाचल्याने वाचकांची कल्पनाशक्ती विकसित होते. तर आपण आता या उतार्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात आणि सोडवूयात. विचारशून्य प्रतिक्रिया दिल्याने कोणती गोष्ट वाट्याला येते? तर विचारशून्य प्रतिक्रिया दिल्याने भय आणि चिंता हे वाट्याला येते. मुलांची वैचारिक क्षमता वाढविण्याचा कोणता मार्ग लेखकाने सुचविला आहे? मुलांची वैचारिक क्षमता वाढविण्याचा मार्ग लेखकाने वाचन हा सुचविला आहे.
मुलांच्या मोबाईल बघण्याविषयी लेखकाने न सांगितलेला तपशील शोधा. झोपताना. प्रतिक्रिया सज्जता केव्हा उपयोगी पडते असे लेखकाला वाटते? याचं उत्तर आहे त्वरित निर्णय घेताना. पुढीलपैकी विशेषनाम नसलेला पर्याय शोधा. चांदोबा. कासावीस होणे, व्याकुळ होणे याचा समानार्थी शब्द शोधा. तगमग. लेखकाच्या मते कोणती कृती विनाव्यत्यय करता येते? याचं उत्तर आहे सलग वाचन. अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तकं वाचतात या वाक्यातील कर्म शोधा. याचं उत्तर आहे पुस्तक. आपण कोणती गोष्ट भेट म्हणून द्यायला हवी असे लेखक सुचवतो? तर आपण पुस्तक ही गोष्ट भेट म्हणून द्यायला हवी असं लेखक आपल्याला सुचवत आहे. आता पुढे आपल्याला कविता दिलेली आहे, तर आपण ती कविता वाचून घेऊयात. मी जाईन उडूनी असाच नकळत जेव्हा, पंखांची फडफड थिजून जाईल तेव्हा, मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती, कुणी आक्रंदती अन कुणी मनी हळहळती, कुणी सावरताना आपुल्याच मनाला सांगे, हे असेच असती बघ नियतीचे धागे, मग होईल क्षणभर शांत शांत हे सारे, आणिक क्षणातच पुन्हा वाहतील वारे. तर आता आपण कवितांवरील हे प्रश्न पाहूयात. प्रस्तुत कवितेत कवीने कशाचे चित्रण केलेले आहे? तर याचं उत्तर आहे मृत्यूनंतरची परिस्थिती. याचं उत्तर आहे मृत्यूनंतरची परिस्थिती. थिजून जाईल तेव्हा मधील अधोरेखित काय आहे? तर याचं उत्तर आहे संयुक्त क्रियापद. नियती या शब्दाचा भावार्थ प्रकट न करणारा शब्द शोधा. तर याचं उत्तर आहे ईश्वर. पुन्हा वाहतील वारे यातून कवीला काय सुचवायचे आहे? परिवर्तन. कवीला परिवर्तन सुचवायचे आहे. मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती यातून कवीने कोणता भाव व्यक्त केला आहे? उपहास. पंखांची फडफड थिजून जाईल या ओळीच्या अर्थाशी साधर्म्य नसलेले वाक्य ओळखा. तर याचं उत्तर आहे कोणीतरी हळहळणे. प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही? ग्रंथालय म्हणजे निव्वळ पुस्तक ठेवण्याची जागा नसून याचं काय उत्तर आहे? तर याचं उत्तर आहे मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयातच शक्य असते. आपल्याला इथे नाही म्हणून विचारले. तर पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही? आता इथून पुढे आपले मराठी पॅडागॉजीचे प्रश्न सुरू झाले आहेत. तर हे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आणि याची उत्तरं द्यायची आहेत. तर पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही? तर याचं उत्तर आहे थेट पद्धती. थेट पद्धती. साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढील कोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे? तर याचं उत्तर आहे भाषा आकलन आणि डिकोडिंग. राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा NCFच्या धोरणानुसार कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी, समावेशी आणि स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल? वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधीचे मुलांचे कार्य प्रदर्शित करणे. विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे या त्याच्या उद्दिष्टापर्यंत कोणती बाब घेऊन जाते? तर याचं उत्तर आहे संज्ञात्मक पद्धती. 5वी इयत्तेचा विद्यार्थी म्हणतो,
माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी ते एकदा नीट पाहतो. विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवरती आहे? तर याचं उत्तर आहे मुद्रित शोधन. तिसऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला वर्गात वाचनकट्टा सुरू करायची इच्छा आहे. यासाठी पुस्तकांची निवड करताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजे? तर याचं उत्तर आहे पुस्तकांचे लेखक प्रथितयश आणि आदरणीय बालसाहित्य लेखक आहेत. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका वेगवेगळ्या प्रकारची अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करू इच्छिते. अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब योग्य नाही? तर याचं उत्तर आहे सामग्री विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी नि त्यात गुळगुळीतपणा नसावा, खरखरीत असावी. इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना आपल्या मित्राला शिकतो या त्याच्या क्षमतेवर 5 प्रश्न विचारायला सांगते. उदाहरण, तू गाऊ शकतो. हा उपक्रम डॅश यासाठी आहे. तर याचं उत्तर आहे मौखिक ओघ सराव. अक्षर आणि ध्वनी यांच्या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता शिक्षण पद्धती म्हणजे स्वनिमिक सूचना, फोनिक इन्स्ट्रक्शन. प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर याचं उत्तर आहे पाठांतरातून व्याकरणाचे नियम पाठ करणे. आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणते सिद्धांत उपयुक्त नाही? तर याचं उत्तर आहे मूर्त सिद्धांत. अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात जेव्हा ते एकापेक्षा अधिक संवेदनांचा आणि हातांचा वापर करतात. पुढील वाक्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही आहे? कविता, गाणी आणि समूहगीते मुलांसाठी तर कविता, गाणी आणि समूहगीते हे मुलांसाठी अभिव्यक्ती उन्नत करणे आणि गेय वाक्य आहे. पुढील प्रश्न पाहूया. शिक्षिका मुलांना त्यांचे वर्कबुक एकमेकांसोबत बदलून घ्यायला आणि त्यांचे काम तपासायला सांगते. या उपक्रमाचे उद्दिष्ट सवंगड्यांचे काम तपासायचे कौशल्य विकसित करणे होय.